सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या विविध समस्यांबाबत सोलापूर जिल्हा कामगार संघटना महासंघाच्या वतीनं निमंत्रक विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात आमच्या कामगार आयुक्त आघाडीच्या वतीनं गेल्या काही महिन्यापासून बांधकाम कामगारांसाठी असलेले शासकीय लाभाचे योजनेत भ्रष्टाचार, अनियमितपणा, भांडे संच वाटप आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून व आपल्या अधिकाऱ्याखाली झाली पाहिजे अशी मागणी केली। तत्पूर्वी यावेळी सुरू असलेल्या भांडी वाटप संच त्वरित थांबवण्यात यावी अशी मागणी आमच्या समितीने केली होती। याबाबत आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून कार्यवाही केली, याची लेखी पत्र आम्हाला मिळाले नाही। केलेली कार्यवाहीची माहिती त्वरित देण्यात यावी अशी मागणी करीत आहोत। दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक झाल्यामुळे आदर्श आचारसंहितेच्या कारणामुळे बांधकाम कामगारांचा लाभ मिळणारे सर्वच कामकाज बंद ठेवले। या कालावधीत महाराष्ट्र शासनाचे बांधकाम कामगारांची नोंदणी प्रक्रिया बदल करून WFC या अंतर्गत जिल्ह्याच्या तालुका स्तरावर नोंदणीचे अध्यादेश जाहीर केले आहे। हे अध्यादेश बांधकाम कामगार म्हणून काम करणाऱ्या कामगार संघटनांना विश्वासात घेतले नाही, म्हणजेच WFC नोंदणी प्रक्रियेत कामगारांना खूप अडचणी जाणार आहेत। एकीकडे शासन मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगारांना आधार द्यायचे उद्देश ठेवले आहे, परंतु WFC कार्यप्रणालीमुळे या उद्देशाला बाधा येणार आहे। अशा अनेक बाबी या निवेदनात आपल्या निदर्शनास आणत आहोत। तरी माननीयांनी वरील बाबींचा सहानुभूतीपूर्वक व गांभीर्याने विचार करून बांधकाम कामगारांचा लाभ मिळवून देऊन सहकार्य करावे ही नम्र विनंती असे नमूद करण्यात आले। सदर निवेदन देताना सोलापूर जिल्हा कामगार संघटना महासंघाचे निमंत्रक विष्णू कारंपुरी महाराज, संघर्ष कामगार संघटनेचे अंगद जाधव, हा भ्रष्टाचार विरोधी संघटनेचे सुहेल शेख, सह्याद्री कामगार संघटनेचे बालाजी सराटे, दलित पॅंथरचे गणेश वड्डू आदी उपस्थित होते। जय महाराष्ट्र, नमस्कार। सोलापूर कामगार संघटना महासंघाच्या वतीने या गेल्या 2-3 महिन्यापासून विधानसभेच्या निवडणुका आणि शासकीय इतर कामांच्या अंधाधुंदीमध्ये सरकार मायबाप किंवा कामगार संघटनेचे कामगार नेतृत्व आणि सहाय्यक कामगार आयुक्त त्या ठिकाणी आमच्या मागण्यामध्ये फार मोठ्या प्रलंबित आहेत। मुख्यतः जे बांधकाम कामगारांच्या बाबतीमध्ये शासन इतकं अग्रेसर आहे की जे कामगार ठेकेदार लोकांनी नोंदवत नाहीत त्यांना नोटीस काढून नोंदवा आणि त्यांच्या सक्तीनं नोंदणी करून घ्या अशा प्रकारचा आदेश या ठिकाणी जारी करण्यात आलेला आहे। परंतु या सुस्त प्रशासन म्हणलं तर वावगं ठरणार नाही। या बाबतीमध्ये जे कामगार नोंद आहेत त्यांचंसुद्धा त्या ठिकाणी लुटालूट, भ्रष्टाचार होत असताना अनेक आम्ही समस्या दिलेल्या आहेत। त्या कारभाराचा निवडणूक काळामध्ये आचारसंहितेच्या नावाखाली अनेक मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार किंवा वेगवेगळे कामं झालेत, पण या ठिकाणी आपल्याला दिसून आलं नाही। म्हणून जे कामं झालेत ठीक आहे, आमच्या मागण्या होत्या की टोकन पद्धतीच्या बाबतीमध्ये एका ठिकाणी तर व्हायला पाहिजे, पण याच्या पुढं झालं सरकार, वारे सरकार तुझा खेळ। या अधिकाऱ्यांच्या शिफारसीवरून वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे केंद्र दिले गेले आहेत, आलेले आहेत। BEC नाही का, WFCच्या नावाखाली वेगवेगळे केंद्र दिलेले आहेत। त्या केंद्राचा कारभार योग्य झाला पाहिजे आणि त्याचबरोबर अन्यथा आम्ही तर गप बसणार नाही। त्याचबरोबर पूर्वीप्रमाणे खुलेआमपणे सर्वांना ऑनलाईन पद्धतीने हे कामकाज करण्याची संधी द्यावी। त्याचबरोबर आमच्या 3 मागण्या या संघटनेच्या माध्यमातून आम्ही करण्यात आलेली आहे। पहिली मागणी आहे WFC कार्यालय खुली करा, बांधकाम कामगारांना भांडी संच दिलेल्या गैरप्रकारात चौकशी करा, बांधकाम कामगारांना नोंदणी केल्याबद्दल प्रमाणपत्र मिळणे ताबडतोब मिळण्याबाबत, त्याचबरोबर सोलापुरातील नोंदणीकृत ठेकेदारांची त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी सक्तीने करून घ्या। हे करत असताना आमच्या कामगार संघटना महासंघाच्या वतीने किंवा आमच्या कामगार संघटना आघाडीच्या वतीने एक विनंती करीत आहोत, आपण या बाबतीमध्ये आत्तापर्यंत कुठल्याही कारवाई केलेली नाही। गोड बोलून इथलं गायकवाड साहेब आम्हाला त्या ठिकाणी फसवलेले आहेत आणि गोड बोलून आम्हाला दिवस घालवत आहेत। त्यामुळे आम्ही बुधवारी या ठिकाणी निदर्शनं करण्याचा आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे। याची दखल नाही घेतल्यास आम्ही मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करू असा इशारा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार। कामगार महासंघाडी आघाडीतर्फे आज माननीय सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये प्रमुख मागण्या आमच्या वेळोवेळी आम्ही निवेदन दिले, परंतु आत्ता एकाही निवेदनाला
मान्य आयुक्त गायकवाड साहेब यांनी एकही उत्तर लेखी स्वरूपात दिलेलं नाही. आणि त्या प्रकारात आम्ही ज्या प्रकाराने आम्ही निवेदनं दिली आहेत त्याची कुठल्याही प्रकारची चौकशी समिती नेमून चौकशी लावलेली नाही. तर संबंधित अशा भ्रष्ट राजकारणी भ्रष्ट शासनाचा आम्ही प्रथम निषेध करतो. जी घटना घडलेल्या आहेत भांडी वाटप संदर्भातील ज्या घटना घडलेल्या आहेत तर त्या संदर्भात चौकशी समिती नेमून चौकशी समितीचा अहवाल केंद्र शासनाला देणं बंधनकारक असताना सहाय्यक कामगार आयुक्तांनी कुठल्याही प्रकारची भूमिका घेतलेली नाही. टोकन प्रक्रियेमध्ये जी बेकायदेशीर शिबिरे घेतलेली आहेत त्या शिबिराची चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत येत्या बुधवारी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर धरणं आंदोलन धरलं जाईल. आणि WFC कार्यालयाची जी बेकायदेशीर जी ह्या कुंभार सचिव केंद्राचा मंत्रालयातला जो सचिव आहे बांधकाम कामगाराचा हे कुंभार त्या हरामखोरानं स्वतःच्या पाहुण्या रावळ्याला WFCचं केंद्र प्रस्थापित करून प्रत्येक तालुका वाईज केंद्र दिलेलं आहे. त्या कुंभारावरती संबंधित कायदेशीर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत ही संस्था बसणार नाही असं बोलून जय भीम जय महाराज.